नमस्कार, मी रुपाली आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, प्रत्येक आईला आपल्या मुलाचा टिफिन रिकामा आलेला पाहून नक्कीच आनंद होतो. यापेक्षा दुसरं सुख ते काय. तर आज आपल्या टिफिन सिरीजमध्ये मी अशीच एक टिफिनची एकदम हेल्दी, पौष्टिक आणि तितकीच यम्मी, मुलांना एकदम पटकन आवडणारी अशी रेसिपी शेअर करणार आहे. व्हेज पार्सल. नावावरूनच मुलांना आकर्षित करणारी ही यम्मी अशी पौष्टिक रेसिपी आहे आणि याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या भाज्या वापरतोय. त्याचबरोबर मुलांना आवडणारं चीज वापरलेलं आहे. त्यामुळं मुलं हा टिफिन पटकन फस्त करतील आणि तुम्हालाही मुलांना एक पौष्टिक पदार्थ दिल्याचा आनंद होईल. आणि हो, चीज न वापरता आपण हे जर व्हेज पार्सल बनवले तर हे एक परफेक्ट 100% वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी तयार होते. म्हणजे आपण डाएट प्रेमींसाठी सुद्धा एक छान अशी ट्रीट देतोय. यम्मी टँगी व्हेज पार्सल. तर पटकन आपण ही रेसिपी सुरू करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन हिट करा. म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम मिळेल. त्याचबरोबर या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्यासारख्याच आयांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्याही अशा प्रकारच्या हेल्दी यम्मी रेसिपीज त्यांच्या मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतील. हे व्हेज पार्सल बनवण्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा घेऊ शकता. शेवटी आपण त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. यानंतर अर्धा कप पोहे घेतलेले आहेत. साधे पोहे, आपण जो पोहे करतो कांदे पोहे, ते पोहे घेतले आहेत. ते अजिबात भिजवायची गरज नाही. आपण ते अर्धा कप घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण आता अर्धा कप ताजं दही घालणार आहोत. ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने मी 1 कप पाणी घेतले आणि थोडं थोडं करत आपण हे पाणी याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये हे सर्व मिक्सचर एकदम छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी इथे पूर्ण 1 कप पाणी वापरलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी या मिक्सरमध्ये बॅटरमध्ये घालणार आहोत, जेणेकरून याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ करायची आहे. तुम्ही पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर असलं पाहिजे. हे पहा, इतकं पातळ असलं पाहिजे. आता हे बॅटर आपण 15 मिनिटं झाकून ठेवूयात आणि या काळात आपण याच्यात आतील स्टफिंग बनवूयात. व्हेज पार्सलचं स्टफिंग बनवूयात. इथे मी 1 चमचा तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मी 1 मीडियम कांदा बारीक चिरून घातला आहे आणि तो आपण थोडासा लालसर रंगावर परतून घेणार आहोत. यानंतर आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टही घालू शकता 1 चमचा. पण या ठिकाणी आपण मुलांसाठी टिफिन बनवतोय त्यामुळे मी याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही आहे. आलं लसूण परतून झाल्यावर 1 छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे. त्यातच मी 1 मोठी शिमला मिर्च बारीक चिरून घेतली आहे, तीही घातलेली आहे. हे आपण छानपैकी परतून घेऊयात. 1-2 मिनिटं फ्राय करायचं आहे. यानंतर इथे मी थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत, तेही घातलेले आहेत. हे ऑप्शनल आहे. तुम्ही याऐवजी कोबी, फ्लावर यासारख्या भाज्या वापरू शकता, फरसबी वापरू शकता. आता आपण थोडंसं मीठ घालून या भाज्या तेलामध्येच छान वाफवून घेणार आहोत. याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं या भाज्या आपण वाफवून घेऊयात. 2 मिनिटांनंतर पहा, भाज्या छान परतल्या गेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण एक मोठं किसलेलं गाजर घेतले, ते घालूयात आणि परत छान मिक्स करून घेऊयात. भाज्यांचं जे हे स्टफिंग आहे तुम्ही तेलामध्ये न परतताही वापरू शकता, पण मुलांना पचायला हलकं होण्यासाठी मी थोड्याशा ह्या तेलामध्ये परतून घेतल्यात. आता आपण हे मिश्रण थंड करूयात आणि यानंतर याच्यामध्ये लागणारे मसाले घालूयात. इथे मी अर्धा चमचा मिरे पावडर घेतलेली आहे, ती घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर मुलांचं यम्मी फेवरेट असं चीज आपण याच्यात घालणार आहे. 1 चीज क्यूब मी याच्यामध्ये घालणार आहे. या स्टफिंगला आणखी यम्मी आणि टँगी फ्लेवर देण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉस यापैकी कोणताही सॉस घालू शकता. पण मी इथे हे स्टफिंग असंच वापरणार आहे विदाऊट सॉस. 15 मिनिटांनंतर पहा, आपलं बॅटर ही छान भिजलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे. बॅटर छान मिक्स करून घेऊयात. इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतले आणि टिश्यू पेपरने हे तेल सर्व बाजूला पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे व्हेज पार्सलसाठी कव्हर म्हणून डोसा बनवणार आहोत तो अजिबात खाली चिटणार नाही आणि व्यवस्थित निघेल. इथे आपण 1 चमचा बॅटर घालून छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. डोसा थोडासा थिनच करायचा आहे. याच्यावर आपण आता हे झाकण ठेवून वाफवून घेऊया 1-2 सेकंदासाठी. हे पहा, या ठिकाणी एका बाजूनी डोसा छान परतला गेला आहे. आपण आता दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात. यानंतर या वरच्या बाजूवर आपण जे व्हेज पार्सलसाठी स्टफिंग बनवलेलं आहे ते 1 चमचा पसरून घ्यायचं आहे. फक्त चौकोनी पसरून घ्यायचं आहे.
यानंतर चारी बाजू आपण व्यवस्थित या अशा चौकोनी पार्सलप्रमाणे पॅक करायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी या ठिकाणी चारी बाजू पॅक केलेत आणि आता आपण एका बाजूला तूप लावून घ्यायचे। तुम्ही बटरही लावू शकता। एक बाजू भाजली गेली, आपण आता दुसऱ्या बाजूने छान भाजून घेऊयात हे मस्तपैकी। या ठिकाणी तुम्ही चिमट्याच्या साहाय्याने अशा साईडच्या कडाही व्यवस्थित भाजून घ्या, म्हणजे व्हेज पार्सल सर्व बाजूनी छान भाजलं जाईल आणि कुठेही कच्चं राहणार नाही। तुम्ही पाहू शकता अगदी गोल्डन रंगावर आपण हे व्हेज पार्सल भाजून घेतले। काय यम्मी दिसत आहे। 1 कप रव्यामध्ये तुम्ही 7 ते 8 पार्सल सहज बनवू शकता। अगदी यम्मी, हेल्दी अशी पौष्टिक अशी मुलांसाठी टिफिनची रेसिपी व्हेज पार्सल आज आपण शेअर केली। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। तुमच्या मुलांनाही खूप आवडेल आणि त्यांचा डबा अगदी चाटून पुसून रिकामा तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी मी इथे सॉस बरोबर तो सर्व केलेला आहे। हे व्हेज पार्सल नुसतेही अगदी यम्मी, टेस्टी, टँगी लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा। धन्यवाद।